उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली। आनंदाचा आणि मंगलमय मानला जाणारा वटपौर्णिमेचा दिवस त्यांच्या कुटुंबासाठी मात्र आयुष्यभराची वेदना ठरला। ओटवणे शेरवाळवाडी येथील सुमिता राऊळ यांनी इतर सुवासिनींप्रमाणे वटपौर्णिमेचं व्रत केलं होतं। सोमवारी सकाळी त्या शेरवाळवाडी ब्राह्मण मंदिराजवळील वटवृक्षाची पूजा करण्यासाठी गेल्या होत्या। विधिवत पूजा करून इतर महिलांसह त्या वाण देण्याच्या आणि गप्पा गोष्टींच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या। वातावरण आनंदी आणि उत्साहपूर्ण असतानाच अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले। काही क्षणातच त्यांना तीव्र चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या। उपस्थित महिलांनी तातडीनं ही माहिती पुरुषांना दिली। त्यानंतर त्यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले। हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलंय। पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे व्रत करून प्रार्थना करणारी या सावित्रीला स्वतःचा जीव गमवावा लागल्यानं संपूर्ण परिसर हळहळलाय। वटपौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं शेरवाळवाडीसह ओटवणे गावावर शोककळा पसरली आहे। सुमिता राऊळ यांच्या मागे पती, 2 मुलगे, दीर, पुतणी असा परिवार आहे। येथील संदेश राऊळ व समीर राऊळ या त्यांच्या आई होत। मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। या अनपेक्षित घटनेनं हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। इथं वटपौर्णिमेच्या दिवशी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची मनोभावे पूजा करून व्रत पूर्ण केलेल्या सुमिता सुरेश राऊळ वय वर्ष 55 यांना काही क्षणातच हृदयविकाराचा तीव्र झटका आला।